देऊळ बंद 2 कसं आध्यात्मिक वातावरण होतं का नाही. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून मुळशी पॅटर्न 2 सुरू होते. तुम्ही आता तरडे बघा. तू दुसऱ्या कशासाठी तरी घे, पण बायकोच्या रोलला दुसरी नाही प्लीज. विजयला नाही मी नाही बघूच नाही शकत, मला फार त्रास होतो. मध्ये पिक्चर पाहायला गेलो होते, गाणं सुरू आलं तरी मी तिला कुठली घेतोय आता पुढच्या सिनेमात. 100 कोटीची नटी परवडणार आहे का मला? असलं रोमॅन्टिक माझ्या आयुष्यात आहे का काय रोमॅन्टिक तू सोडली तर? हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आजचा दिवस खूप जास्त खास आहे, कारण देऊळ बंद 2 या सिनेमाचा विजय उत्सव आम्ही सगळ्यांनी अनुभवला आहे. आणि आता तरडे दाम्पत्य माझ्याबरोबर आहे. 100 कोटीचा गल्ला केला या चित्रपटाने. सगळ्यात आधी खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. बरं मला सांगा प्रवीण सर, इतक्यांदा आपण गप्पा मारल्या आहेत, पण आज आपला चित्रपट 100 कोटी कमवल्यानंतर आपण त्याचा उत्सव साजरा करतो, आपण स्वतः होस्ट करतो. तुम्ही आता एक कलाकार म्हणून आणि त्या पलीकडे एक माणूस म्हणून, एक पती म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून किती खुश आहे? मी खूप खुश आहे. कार्यक्रम पण मी होस्ट केला, कारण काय होतं, निवेदक ना फक्त हिरो हिरोईनबद्दल बोलतात किंवा ज्यांना फेस व्हॅल्यू आहे. मला बोलायचं होतं त्या लोकांबद्दल ज्यांना चेहरा नाही, पण त्यांच्या जीवावर 100 कोटी झालेले आहेत. म्हणून मी प्रत्येकाबद्दल बोललो. बघ बाहेर पण बघ, स्टँडी या कुठल्या हिरो हिरोईनच्या नाही आहेत, माझे टेक्निशियनचे आहेत, कारण हे लोक माझे हिरो आहेत. म्हणून आज मला खूप मजा आली. आणि या कसं आहे रे, याच्यासाठी केला होता अट्टाहास असं असतं ना. खूप बरं वाटतंय. या सगळ्या 100 कोटीमध्ये 50 कोटी तुम्हा मीडियाचं आहे. मी स्पष्ट बोलायचं म्हणून बोलत नाही. तुम्ही सगळ्या मीडियानी सगळ्यांनीच काय माझ्यावर प्रेम केलं, माझ्या सिनेमावर केलं, या शेती विषयावर केलं, स्वामींवर केलं. तुम्ही लोकांनी हा सिनेमा नेला ना. मी तुम्हाला काय दिलं होतं ना काय, पण तुम्ही ठरवलं होतं की या सिनेमाच्या मागं कोणी नाही आहे, पण सिनेमा शेतकऱ्यांच्या विषयाचा आहे. आम्ही तुमच्या मदतीला आहोत. म्हणून महाराष्ट्रातील मीडियाचे जे तुम्ही माझे सगळे सहकारी आहात, मी तुमचे हात जोडून आभार मानतो की हा शेतकऱ्यांचा विषयाला 100 कोटीपर्यंत फक्त आणि फक्त तुम्ही नेलंय. ज्या तळमळीनं तुम्ही लोक बोलत होता त्याला तोड नाही. कारण मी तसा रावडी रासवट माझ्या बोलण्यात तर असं कारण मी तसा आहे. मी तसा आहे. कसं आहे का, माझा अभ्यास जसं मी तुला म्हटलं सगळ्या ग्रंथांचा आहे, पण मी काय सारखं संत साहित्य ह्याच्यावर जर बोलत बसलो तर माझा क्राऊड तुटेल. त्यामुळं कुठं काय बोलायचं ते मला माहिती आहे. आता बघ देऊळ बंद 2 कसं आध्यात्मिक वातावरण होतं का नाही. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून मुळशी पॅटर्न 2 सुरू होते. तुम्ही आता तरडे बघाच. आता तरडे बघाच म्हणजे धिंगाणा असणार आहे. आणि किती कौतुक करू, पहिला चित्रपट लीड अभिनेत्री म्हणून 100 कोटी. बाप रे. एकतर मी तुला जसं व्हॉइस नोटमध्ये म्हणाली, दिस इज माइलस्टोन, ही हिस्ट्री. असं कधीच नाही घडलं कोणाबरोबर. काय म्हणजे पहिली नटी पण अशी जिला मेकअप हेअर असलं काही नाही, घरनंच आपली आवरून आली तिचं. एवढं कौतुक झालं. प्रत्येक जण भरभरून लिहित होतं. स्नेहलताई तुझ्याबरोबर आज भावना व्यक्त कर. आणि मला खूप आनंद होतोय. म्हणजे ज्याच्यासाठी मी इतकी वर्ष वाट बघत होते, ज्या संधीसाठी, ती संधी यांनी मला दिली. तो म्हणजे आता तो नेहमी कौतुक करतो माझं की मी संसारासाठी हे केलं ते केलं. पण खरंच कुठला नवरा हे लक्षात ठेवतो ग, कोणता नवरा ही जाणीव ठेवतो आणि एक दिवस असं ठरवतं की आता माझ्या बायकोला मी संधी देणार, तिला जे काय करायचं ते आता तिला करू दे. हा किती नवरे असं करतात. तर त्यांनी हे माझ्यासाठी केलं. ह्याच्यासाठी त्याला मी कधी म्हणजे थँक्यू म्हणत नाही, तर त्याला थँक्यू. खरं तर प्रत्येक जण आपल्या बायकोसाठी काहीतरी करत असतोच. फक्त आपण कसं मीडियात आहोत, सिनेमा क्षेत्रात आहोत, त्यामुळं आपलं जगाला दिसतं. नाहीतर बायको हा खूप हळवा कोपरा आहे. आणि कसं तुमचा पण राईट. हां म्हणजे काय, आणि म्हणजे बायको आनंदी असली पाहिजे का माहिती आहे का. आपण दिवसभर फिरतो, बाहेर करत असतो, तिच्या हातात असतं. त्या 4 भिंती तिच्या मालकीच्या असतात. त्यामुळे 4 भिंतींच्या आतली गोष्ट तिची आहे. तर जर आपल्या 4 भिंतींच्या आतली एवढी सुंदर गोष्ट ती आयुष्यभर जपते, तर आपण पण तिचं कधीतरी
तोंड भरून कौतुक. टीम असते ही, एक नवरा बायको ना, ही टीम असते. आमच्या अनेक इंटरव्ह्यूज नंतर अनेक बायका असं मी ऐकलेलं आहे की नवऱ्याला सांगतात, बघा ते तरडे कसं बायकोचं कौतुक करतात, तुम्हाला पुरुष आहे मंडळी का? नाराज आहेत माझ्यावर. सॉरी मित्रांनो, सॉरी, पण करा आता आदनमधनं बायकोचं कौतुक, जाऊ द्या. पण जेव्हा नवरा बायको एक टीम म्हणून एकत्र येतात आणि एक मोठं विजन ठेवून काहीतरी काम करतात, तेव्हा त्याला यश देणं म्हणजे प्राप्त असतं. जसं यज्ञ जर व्यवस्थित केला तर त्याचं फळ परमेश्वरालाही द्यावंच लागतं कंपल्सरी. तसा हा एक यज्ञच आहे, संसार हा यज्ञच असतो. तर तो व्यवस्थित जर केला तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. ताई, आपण खरं तर अक्कलकोटवरनं सुरुवात केली होती या संपूर्ण प्रवासाची. खरं तर तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे, लोक कसं एक्सेप्ट करतील. तुझाही पहिला चित्रपट होता, एक धाकधूक असणार. तुझ्या डोळ्यातले अश्रू सगळं सांगत होते की तू किती ग्रेटफुल आहेस हे सगळं मिळालं म्हणून. आज इथे उभं राहून आपला चित्रपट 100 कोटीचा गल्ला क्रॉस करतोय, विजय उत्सव साजरा करतोय. ती सगळी मेहनत आठवते एवढ्या वर्षाची, आणि त्यानंतर देऊळबंद 2साठी तू घेतली. अगदी खरंच खूप आठवतं आहे. म्हणजे मला तो टीझरचं मला तो खूपच आठवतं आहे. म्हणजे मी काय ते वातावरण होतं ग त्या दिवशीचं, इतके भारावून गेलो होतो आपण. हे बघ, प्रत्येकाचा विश्वास असतो नसतो, बरोबर, पण मी एक धारणा आहे तुला सांगतो, गंमत आहे, गंमत आहे. त्या वातावरणात काहीतरी गंमत होती, आपण तिथून सुरुवात केली. हे बघ, सगळ्यांचेच कष्ट आहेत, पण एक तिसरी शक्ती असते जी चांगुलपणाच्या पाठीशी उभी राहते, जी आपल्या पाठीशी राहिली. नक्कीच नक्कीच. हे फळ ना म्हणजे परमेश्वराची कृपा आहे. आणि परमेश्वराची कृपा अशी म्हणजे आडला काय ते असेल माझा हरित देईल खाटल्यावरी, असं होत नाही. जेव्हा आपण सगळेजण एक संघ म्हणून चित्रपटसृष्टी म्हणून जेव्हा आपण सगळं काहीतरी काम करतो ना, तर त्या कामाला मिळालेली ही एक कृपेचं एक हे असतं, आशीर्वाद असतो, आणि मग त्याचं असं फळ मिळतं. तर हे सगळं म्हणजे आमच्या पूर्ण टीमनी केलेले कष्ट आहेत. जसं प्रवीण म्हणाला, तुम्ही सगळ्यांनी मीडियानी इतकं सुंदर पहिल्या इंटरव्ह्यूपासून म्हणजे पहिल्यापासून, म्हणजे मी तर म्हणेन आमच्या आयुष्यात पण खूप आधीपासून तुम्ही सगळेजण आमच्यासोबत आहात आणि इतक्या पॉझिटिव्हली या चित्रपटाचं सगळं कव्हरेज तुम्ही केलं. आणि हे सगळं यश तुमचं आहे, हे यश आमच्या दोघांचं नाही, हे यश चित्रपटसृष्टीचं आहे. मी असं म्हणेन की मराठी चित्रपटसृष्टी एवढी मोठी त्या निमित्तानं होती आहे. तर मी मराठी चित्रपटसृष्टीला पण मी हे सांगेन, इथे सगळेजण मोठमोठी माणसं आली होती मराठी चित्रपटसृष्टीतली. मी त्यांना सांगेन की आपण सगळ्यांनी मिळून असं काहीत ना काहीतरी नवीन नवीन चांगले चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. काय एकमेका काय सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. तर सगळ्यांनी मिळून असंच मराठी चित्रपटसृष्टी मोठी करूयात. हे नाही, यश मी आता जो मॉडेल तयार केलंय ना, मी माझं तयार. हे बघ, मी मूळ MBAचा विद्यार्थी आहे. मी पेरिशेबल प्रोडक्ट विकायचो. म्हणजे मी जर आज माल विकला नाही तर उद्या तो स्क्रॅप होतो. कारण मी फुलं विकायचो, फुलं. माझ्या दिसण्यावर जाऊ नका, मी फुलं विकणारा माणूस आहे, छान छान. तर ना लिफो फिफो सिस्टीमनी काम करायचो. जर आज माल विकला नाही तर उद्या स्क्रॅप होणार आहे, रेट मार्केटमध्ये निम्म्यावर येणार आहे, बरोबर की नाही. तर अशा वेळी आपली जबाबदारी असते माल कसा काढायचा. मी ठरवून केलं, आज माझा 52वा दिवस आहे. दर्शना, विश्वास ठेव माझ्यावर. मी ठरवलं होतं, हिला विचार, बोललो होतो, मी पुढचे 50 दिवस काही सिनेमा खाली येत नाही थिएटरमधून, आणि मी काय 50 दिवस घरात बसणार नाही. मी फिरलात सर तुम्ही खूप. मी अख्खा महाराष्ट्र, म्हणजे परवा उद्या पण, आज लंडनमध्ये 300 हाऊसफुल आहेत. 300 हाऊसफुल आहेत. म्हणजे माझं कलेक्शन आजही तिथून येणार आहे बरंच. मी परवा रत्नागिरीमध्ये होतो. माझे उद्या पुण्यामध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर्सनी शो ठेवलाय, तोही हाऊसफुल आहे. तर काय, आणि राहुल कोकटे, शीतल पवारने ठेवलाय पिंपरी चिंचवडला, हाऊसफुल आहे. तात्पर्य काय, घरात नाही बसायचं. पण आज मी थांबतोय. मी वाणींनाही म्हटलं की मी उद्या सकाळपासून 100 कोटी झाला, सगळं झालं, शेतकऱ्यांपर्यंत मदत पण पोचायला सुरुवात झाली. आता थांबणार. खरं म्हणजे सरांना कधीच इतकं प्रमोशनसाठी फिरताना बघितलं नाही, जेवढं पोट तिडकीने ते या चित्रपटाबद्दल सांगते. सर, पण मला सांगा, आता बायको अभिनेत्री 100 कोटी कमाई करणाऱ्या चित्रपटाची ही अभिनेत्री झाली आहे, तर आता इथून पुढे पैसे मागणार तिच्याकडे मी, पैसे. म्हणजे मी तिला म्हणणार, अगं स्नेहल, जरा मला फीस पण वाढेल. हा
अरे बापरे, मी तिला कुठली घेतोय आता पुढच्या सिनेमात? 100 कोटीची नटी परवडणार आहे का मला? आपली नवीन घ्यायची कुणीतरी माझ्या बायकोच्या रोलला बिलला. नाही तू दुसऱ्या कशासाठी तरी घे, पण बायकोच्या रोलला दुसरी नाही प्लीज. तुझ्या आईला? नाही मी नाही बघूच नाही शकत, मला फार त्रास हंबीरराव होतो. मध्ये हीच माझी बायको, कुठं तीच माझी बायको. अरे मला पण जरा वेगळी बायको स्क्रीनवर कुणीतरी मिळून. ना तो कुठल्या त्या सिनेमात बलोच मध्ये स्मिता गोंदकर होती, तर ते आमचं काहीतरी गाणं होतं, तर पिक्चर पाहायला गेलो, ते गाणं सुरू आलं तर अरे हू काय तू हू केल्याने मी स्क्रीनवर वेगळा होणार आहे का? आता ते झालंय शूट, सिनेमा रिलीज झालंय, आठवडाभर तो गप्पा नाही माझ्याची. अरे मला एवढाच नियम असेल वाटतं की बायकोचा रोल तर मीच करणार. म्हणजे काय, जर मला दुसऱ्या कुठल्या तरी बाई याची बायको म्हणून ती त्या स्क्रीनवर आहे. थिएटर मध्ये अगं म्हटलं मी इथं बसलोय तुझ्या ते पडद्यावर आहे की ते वेगळं होणार आहे का? मला सगळं कळतं, आता आम्ही एकाच क्षेत्रातले होतो. हे खोटं खोटं असतं स्क्रीनवर, ते असतं हे सगळं डिरेक्टर मला माहिती दहा आहे. वेळा सांगतोय अरे कशाला हे असलं सीन ठेवतोय गालावर. अरे मी नाही गालावर नाच फिरवणार. मग ते केसात ना, अरे ऐक ना तू, केस गाल इकडे नको रे नेऊ बाबा, मला तू त्याला माहित नाही घरची हिरोईन. त्या हे बघ मला काय म्हणायचंय, आम्ही सगळं ठीक आहे, आम्ही एका क्षेत्रात आहोत, मला सगळं कळतंय हे खोटं खोटं आहे, पण तरी सुद्धा एक बायको म्हणून जर मला दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीच्या जवळ हा जाताना दिसला आणि मला त्याचा काहीच picture तर त्रास खोटं नाही खोटं झाला, असतं. हो माहितीये मला, पण त्याचा मला काहीच त्रास नाही झाला, तर मी कसली बायको? मग माझं प्रेम मला तपासून पाहायला लागेल माझ्या जगाला की ही नक्की प्रेम करते का, हा ओके वगैरे, असे कूल असे ना का हिंदी पिक्चर मध्ये आता असतात तो हिरो हिरोईन. मंगेश देसाई तिचा नवरा आहे या पिक्चर मध्ये, मग मी काय म्हणायचं नाही तो रोल पण मीच करणार. पहिल्या सीनला सर पहिल्या सीनला लटकवलंय. असं असतं का रे? रोमॅन्टिक गाणं केलं का मी त्यांच्यासोबत? अरे रोमॅन्टिक गाणं डिरेक्टरने ठेवलं होतं त्या, मी काय मागून घेतलं होतं का? ओके गाईज लेट इट बी. माझ्याकडे बघितल्यावर रोमॅन्टिसिझम दिसतो का कुठं? अरे काय बोल, सर कसलं रोमॅन्टिक माझ्या आयुष्यात आहे का काय रोमॅन्टिक तू सोडली तर? ऐक नाही, असं कूल बिल ते हिंदी पिक्चर मध्ये असतात, बॉलिवूडचे हिरो हिरोईन्स अरे असतात ना, कसं नवरा तो रितेश बायको. देशमुख जेनेलिया छान बाईट द्यायचे. ऐक ना, त्यांचा पण मी एक बघितलेला आहे, ती एक कुठली तरी हिरोईन नेला रितेशला असं मिठी मारून भेटली, तर जेनेलियाचा सगळा एकदम फोकस आला. अगं माझ्या आयुष्यात हिरोईन नसतात, मिठ्या मारायला असतात ते बघायचे का कोण? इकडे 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 ही आमची हिरोईन, मी हिला मिठी मारणार माझ्या आई. हे आता काय रे, एक तिला सांगा ना, तू मैत्रीण आहे ना तुझी, सांग. मी सांगते बट आता रिटायरमेंटचं वय आलं माझं, आता कसलं पॉझिटिव्ह राहायचंय. पण खूप मस्त आहे ना 100 कोटीचा हा. वेगळाच आहे आनंद, म्हणजे शब्दात सांगता येत नाहीये. आणि आणि लेकरू आहे का ते? ही माझ्या प्रत्येक सिनेमात का असते माहितीये का? ही लय भारी अरे, हिचं नाटक मी वेड्यासारखं पाहायचो थिएटरमध्ये जाऊन. तुम्ही हिचं गाढवाचं लग्न पाहिलेलं नाही, गंगी म्हणजे हिच्यासारखी गंगी, अरे बाप रे. आमच्या बाबतीत एक योगायोग आहे, आम्ही सिरियल पासून आम्ही सासू सुनांचाच रोल मिळत आहेत आम्हाला. हो, जमिनामध्ये पण होते ना. माझी सासू होती, आता फुलवंतीमध्ये पण सासू, ह्याच्यात पण सासू, सगळीकडे सासू सुनाच होता. एक वाईट घटना घडली होती. ही आम्ही प्रमोशन पब्लिसिटी करत होतो आणि आम्ही खूप आनंदात होतो, सिनेमा जोरात चालला होता आणि एकदम सविताताईचे मिस्टर गेल्याची बातमी आली. काँग्रेसचे खूप मोठे लीडर मुंबईतले, आणि ती एकदम खचली होती रे. तर ना तरी सुद्धा ती त्यानंतर 15-20 दिवसांनी मीच तिला म्हटलं तू पड घरात ना बाहेर, एकटी बसू नको घरात. मग मीच तिला परत 2-3 ठिकाणी मिरवली. आणि फार छान नाही आपली मैत्री असते सगळ्यांची इंडस्ट्रीमध्ये. मला आवडतं. मला या काय असतं माहिती का, या लोकांनी इतके उन्हाळे पावसाळे पाहिलेत ना रे, या लोकांची पुण्य आपल्या अंगाला लागते. मोहन जोशी, सविताताई, अरे लय भारी लोक आहेत, ही पाहिजेत पण सारखे मोठे मोठे रोल नको. म्हणजे मी काय? जे देईन ते घेत जा. तो काही म्हणजे मी त्याला सांगितलेलं तू मला एक वाग, पण मी पाहिजे, तू नाही घेतलंस मला तर बघ. आणखी तिच्यावर हिच आहे. प्रत्येक त्याच्यामुळे सिनेमात कशी आई असेल. मी ते काही निर्माण करतो, मला माहिती अरे सचिनजी. नाही. तू निर्माण कर, नाही तर तुझ्याबरोबर मी भांडणार, आणि मी भांडते त्याच्याबरोबर हक्काने, कारण तो हक्काचा आहे, माझा लेक आहे तो माझा, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर नाही आणि भांडणार. तो तू कुणाबरोबर काळजी करू भांडेल. नको, तू एकटी नाहीये, तुझ्या मुली आहेत, पण मी पण आहे. हम है मग तेरे तेच साथ. सांगितलं मग. काय? त्याच्यामुळे मग? प्रत्येक सिनेमात मी त्याच्याबरोबर असणार. आता मुळशी पॅटर्न म्हटल्यानंतर मी म्हटलं मी आहे का नाही, आधीच विचारलेलं त्याला. आता उद्यापासून मुळशी पॅटर्न सुरू होईल. तू आहेस का मुळशी पॅटर्न? असणार ना. माझ्या बायकोच्या रोला मी दुसरी नटी निवडलेली आहे, तुम्हाला नाही माहित. अरे ते वेगळा पिक्चर आहे, ते गँग वॉर आहे,
ती माझी बायको पण राडा. सगळं बिरजेबाई सर बघितली आपण, बिरजेबाई काय लाथ मारली होती दरवाजाला. पण सुनेची कंटिन्युटी कशी तू ब्रेक करणार? हे आहे तर तिच्या बरोबर ही आली यांना घालवाय दर बाई. बाय वन गेट वन, बाय वन गेट वन. नाही खरंच पण सचिनजी थांबलेत मी आलो. या दोघींचं घे. आता आलो रे. एन्जॉय.